नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कापूस बाजारभाव बघता काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून जवळपास 70 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव बघता हिंगणघाट, पुलगावसह मानवत, अकोला, अमरावती आणि तिकडे नागपूर जिल्ह्यातील उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभावामध्ये चांगली दरवाढ झालेली असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यातील कापूस बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो उमरेड, या ठिकाणी कापूस लोकल 533 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 7,795 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,590 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मारेगाव, जिल्हा यवतमाळ. 97 क्विंटल लोकल कापूस आवक, कमीत कमी दर 7,831 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,131, तर जास्तीत जास्त दर 8,450 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल जबरदस्त 7,500 क्विंटलची कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील कालच्या बाजार सत्रामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला या ठिकाणी 8,925 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव निघालेला असून कमीत कमी बाजारभाव 7,200, तर सर्वसाधारण बाजारभाव निघालेले आहे 8,200 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 1,225 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,425, तर जास्तीत जास्त दर 8,600 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पारशिवनी. कापूस H4 लॉंग स्टेपल 430 क्विंटल कापसाची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मानवत, जिल्हा परभणी. कापूस लोकल 2800 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळाली असून मित्रांनो या ठिकाणी उच्चांकी बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. सुपर क्वालिटी कापूस LRA, कापूस H6 लॉंग स्टेपल लांब धाग्याच्या कापसाला कालचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण बाजारभाव 8,300 रुपयापर्यंत निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. कापूस लोकल 160 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी कापूस बाजारभाव 8,320 रुपये, सर्वसाधारण दर 8,400, तर जास्तीत जास्त दर 8,555 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 1,422 क्विंटलची होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,130 रुपये. त्यानंतर बाजार समिती वर्धा. कापूस मीडियम स्टेपल आवक 824 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,540, तर जास्तीत जास्त दर 8,630 रुपये. त्यानंतर बाजार समितीत खामगाव, जिल्हा बुलढाणा. कापूस मीडियम स्टेपल आवक 480 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,350, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,640 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. आवक या ठिकाणी आलेली आहे जवळपास 780 क्विंटलची आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव निघाले आहे 7,830 रुपयापर्यंत, तर उच्चांकी बाजारभाव कापसाचे 8,020 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहेत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव बघता मागचा संपूर्ण आठवडाभर कापसाच्या बाजारभावात हळूहळू सुधारणा होत जाऊन त्या ठिकाणी 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात कापसाचे उच्चांकी बाजारभाव निघाले आहे. आगामी काळामध्ये आणखीन कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.